नंतर हे वर बीड आहे, गोल आहे ते काढलेले, त्या बाजूला वेगवेगळे मातीचे बीड आहे का टेराकोटा बीड, ह्या सगळ्या माळा घालायचे त्यावेळेच्या ह्याच्यात हे ह्या एक बोन पॉईंट जे म्हणतो तुम्ही ते हे बोन पॉईंट. यामध्ये पण अजून वेगवेगळ्या प्रकारचे असतात की दोन्हीकडे टोकं असलेली, काही एका बाजूला टोकं असलेली दुसऱ्या बाजूला ब्लड म्हणजे खेळासारखं हेड असलेले असे सारखं ते तशा प्रकारचे जे बोन पॉईंट असतात ते जुळ्यात घालायसाठी वगैरे वापरायचे. नेक्स्ट हा मी हे म्हटलं नाही की रोटेशन करून काढत होतो धान्य, हे अशा प्रकारे गोळा करणार धान्य. पुढे मगाशी नायकांनी सांगितलं त्याबद्दल बरंच. हे बघा हे सगळं असं धान्य, जळालेलं धान्य, त्यावरून कुठल्या प्रकारचं धान्य आहे, कुठल्या प्रकारची लोक तिथं शेती करायची आणि कशी त्यांचं शाकाहारी जेवण होतं. थोडक्यात म्हणजे नक्कीच भोरला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारची लोक होती. कारण असे काही बोन मिळाले जे खाल्ल्यानंतर त्याचे बोन पॉईंट तयार केले. ते बोन आल्या कुठनं तर ते खाल्ल्यानंतर त्याचे बोन म्हणजे ते कारागिरी वेस्ट घालवत नव्हते तर ते उपयोगात आणत होते काही वेगळ्या. मग ते बोन कसले चिकनचे पण आहेच, नंतर वेगवेगळ्या प्राण्यांचे बोन मिळाले. आमचे आर्किओलॉजिस्ट असतात ते एक्सपर्ट लोक सगळे आमच्या इथे, त्या लॅबमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. आम्हाला जे बोन मिळतात ते आम्ही घेऊन जातो लॅबमध्ये, त्याचं टेस्टिंग होतं, अभ्यास होतो. तर त्यांना माझ्या सहकार्याला जे मिळाले त्यांनी जे काढलंय त्यावरून तिथे वाईल्ड ॲनिमल पण मिळाले, त्याचे अवशेष, गायीचे अवशेष म्हणजे पाळीव प्राण्यांचे, म्हशी आहे, गायी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये वापरणारं गोष्टी दुधाकरता गायी होत्या त्यावेळेचे लोक वापरायचे नक्कीच. आणि वाईल्ड ॲनिमल ते मांसाहारी, जर हरिण वगैरे ते पण सगळे मिळाले, त्यांचे पण अवशेष. पुढे हा आता काय मिळालं बोर्डला शेवटी, काय फायनल काय वाटतं, हे अर्बन सेमी त्यावेळेचं शहर. कारण आता मला जे दिसत होतं ते 10 ते 12 हेक्टर मी म्हटलं, खरं म्हणजे ओरिजिनल गाव जर पकडलं तर ते अजून भरपूर मोठं आहे टोटल. पण माझं जे आम्हाला अवशेष मिळतात त्या बेसिसवर आम्ही बोलतो की हे 10-12 हेक्टरमध्ये असतात पसरले. आणि 10-12 हेक्टरमध्ये ज्यावेळेस लोक राहतात तर किती असावे, तिथलं 3-4-5 हजार लोकवस्ती म्हणजे सुद्धा त्यावेळेचं शहर होतं. कारण 4-5 हजार खूप झाले त्यावेळेच्या आत. जस्ट इमॅजिन की 2300 वर्षापूर्वी काय, तर हे त्यावेळेचं प्रगत शहर. फाईन पॉटरी इतकी छान आहे तिथे. त्या पॉटरीवरून एक लक्षात येते की यांचा कॉन्टॅक्ट हे इथली जी माती आहे पुण्यातली ते या पॉटरीसाठी नाही, तर हे गंगेतली पॉटरी, ते फाईन लेव्हिगेटेड क्ले असतात, ते तिथे NBP म्हणून वापरलं जातं, नॉर्दर्न पॉलिशवेअर. तर ते दाखवतं की नॉर्थ सी यांचा कॉन्टॅक्ट होता. रेड पॉलिशवेअर जे RPW म्हणतो आम्ही ते सौराष्ट्रात मिळतं. सौराष्ट्राची यांचा म्हणजे गुजरातची वेस्टर्न इंडियाशी याचा संबंध आला. नंतर ब्लॅक अँड व्हाईट वेअर तर हे कॉमन आहे, अर्ली हिस्टॉरिक काय येऊन आधीच्या पिरियडमध्ये पण कॉमन होतं आणि ते पण सुपर असतात पॉटरी, खूप छान असतात, फाईन पॉटरी. NBPW तर हाच प्रश्न म्हणजे गॅंगेटिक प्लेनची. नेक्स्ट चार्ट ग्रेन, राईस, वीट. आता राईस वीट म्हटलं की थोडं वेगळंच हे वाटतं की राईस तर भोर सारख्या ठिकाणी येणं शक्यच नाही. 2300 वर्षापूर्वी राईस होता, मग तो कसा, तर नक्कीच तिथे हवामान वेगळं असणार, हवामान आजच्यापेक्षा पाऊस पाणी नक्कीच जास्त असेल. नेक्स्ट ब्रिक स्ट्रक्चर, तुम्ही बघा स्तूपा, इरिगेशन कॅनल आणि विहिरी हे सगळं तिथे होतं. नेक्स्ट कॉपर कॉईन 100 पेक्षा जास्त आम्हाला इंटॅक्ट मिळाले वेगवेगळ्या ठिकाणी. सरफेस कलेक्शन नाही तर हे सेक्शन मध्ये मिळालेले. सॉरी बोन
इसी मेटल ऑब्जेक्ट, स्टोन ऑब्जेक्ट हे सगळं होतं तिथे. अँटिक्विटी पाहिलं तर खरंच सगळ्या ह्याच्यातलं मी आता म्हणजे थोडक्यात थोडं दाखवलं तुम्हाला. भरपूर आहे, बीड आहे, ते सगळं खूप आहे. तर हे सगळं तिथं मिळालं. रिच अँटिक्विटी, खूप छान. आणि तिसरं तर पहिलं शतक BC म्हणजे त्या बॅक कॉमन इराच्या आधीचं एवढ्या येतं. तिथं जवळजवळ 200 ते 250 वर्ष कंटिन्युअस तिथे लोक राहत होती. हे शहर भरभराटीत होतं. नंतर पूर्णिचाच भाग हा परत जस्ट थोडक्यात दाखवतो मी कसं आहे. हे आता अपस्ट्रीम वरच्या भागात पूर्णिच्या अमरावतीच्या बाजूला कोल्हापूर म्हणून होतं तिथलं आहे. हे जे 1, 2, 3, 4 हे जे दाखवलं ना ते क्लस्टर तशा प्रकारचे आहे. आणि मधलं हे गाव आहे पूर्ण शहर कोल्हापूर आताचं. तर अशा ठिकाणी हे बघा जनरल व्ह्यू घेतला नदीच्या मोठ्या ठिकाणावर. आणि तिथे आम्ही खड्डे घेतले एक दोन. पाहायचं होतं की भोलचं याचं काय कनेक्शन कसं आहे थोडक्यात. तर अशा प्रकारचं ट्रेन घेतला, वेगवेगळे जे काही मिळतात. आणि नंतर काय होतं खाली व्हर्जिन ब्लॅक सॉईल म्हणजे तिथे खाली काहीच नाही. तिथे ब्लॅक सॉईलच्या वर हॅबिटेशन लोक राहायला सुरुवात झाली. तो मॉडर्न पिरियड आहे. तर तिथे NBP वगैरे भरपूर येतात होतं. आणि त्याच्यावर प्री-सातवाहन, हा प्री-सातवाहन सातवाहनाच्या आधीचा काळ तो आम्ही भोनशी रिलेटेड करतो. भोन कारण सातवाहनाच्या आधीच भोन, कारण तिथे सातवाहनाचं कुठलंही कॉईन नाही. फक्त एक कॉईन मिळालं भोनला, ते फक्त सरफेस लेवलच्या भागात. खाली स्ट्रॅटिफाईड कॉन्टेक्स्टमध्ये कुठेही सातवाहनाचं कॉईन नाही. त्यामुळे मी सातवाहन म्हणणार नाही भोनच्याला, त्याला म्हणणार मी सातवाहनाच्या आधीचा काळ, प्री सातवाहन. नाही इथे पण कोल्हापूरला बघा तुम्ही ब्रेकवेल मिळतात तशा. आणि ह्या बाजूच्या दिसतात त्या रिंगवेल सॉफ्टवेअरसाठी वापरल्या जातात. हा असं एक पायलीसारखा प्रकार असतो. एकावर एक ठेवत जातात त्या व्यवस्थित. त्यात सोप पीठ म्हणून वापरलं जातं. म्हणजे आपण सांडपाण्याचे गट आलं त्या टाईपचं. इथे मिळालेली पॉटरी बघा NBPW वर. नंतर रत्न, बीड आणि कॉम्पोजिट फिगर. ही पण कॉम्पोजिट फिगर अशी आहे, बहुतेक सगळ्या कॉम्पोजिट फिगर ज्या मिळतात त्याला परफोरेशन आहे. म्हणजे असं मध्ये दोरा होता येईल अशा प्रकार. म्हणजे पेंडंट म्हणून ते वापरायचं. सगळे तसेच असतात. येऊन वरचे त्रिरत्न पण तसेच आहे. नाही हा सगळे काय. आणि फारच छान. जसं मगाशी म्हटलं की नदी हे साधी सरळ कधीच वाहत नाही, तिचं सारखं कोर्स बदलत असतो. आता साधे इमॅजिन, मला तिथे आम्हाला वेल मिळाली, ब्रेक वेल, ती नेमकी नदीच्या कडेला एकदम. तर असं नदीच्या कडेला कोणीच विहीर घेणार नाही, कारण नदी आहे बाजूला, तर विहीर तिथे कोण बांधणार. म्हणजे नदीचा कोर्स आता जे विटांची विहीर दिसते तिथे नव्हता, आता तो अलीकडे होता खूप सारा. नंतर कटिंग होत 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 तिथपर्यंत गेला. खरं म्हणजे हा ओरिजिनल नाही तिचा नदीचा. म्हणजे नदीचे बिहेवियर इतके हे आहे, वर्सटाईल आहे की मुवमेंट आहे. दुसऱ्या एका बाजूला बघा त्या कोपऱ्यातला पहिला त्याच्यात हा क्लोजअप आहे. एक हे रिसेंट आहे, खूप जुनं मंदिर नाही आहे, छोटंसं. ते गाडल्या जवळजवळ गाडल्या गेल्यासारखं आहे. म्हणजे नदी कशी काही 20-30 वर्षामध्ये, 40-50 वर्षामध्ये किती डिपॉझिट करू शकतं, किती वर्सटाईल असते, किती मुवमेंट असते, हे दाखवायसाठी मी दाखवलंय की नदीची मुवमेंट. म्हणजे आज विचार केला तर भोन का 2000 नंतर का तिथे कंटिन्यू नाही झालं नाही, हॅबिटेशन का थांबलं. तर मे बी क्लायमॅटिक चेंज हा एक भाग असू शकतो पुढे. आता बरेचसे विद्यार्थी यायचे, कॉलेजचे स्टुडंट्स वगैरे, त्याच्याकरता आम्ही त्यांना मग दाखवायचं.
काही शाळांमध्ये बोलावलं होतं तिथे मग आम्ही लेक्चर पण देत होतो, त्यांना सांगत होतो अवेअरनेस के बाबा काय असतं आर्किओलॉजी वगैरे ते. हा पातोर्ड्याचा भाग. ह्या दोन्ही जुन्या साईट होत्या, ह्या त्या मानाने ही नंतरची साईट पातोर्डा. इथं पाहिलं तर 6वे ते 9वे शतक असं येतं डेटिंग आणि कार्बन 40. आणि हा एकच मग एवढी पॉटरी, हे टिपिकल मिडावल पॉटरी आहे, ज्याला असे लाईन वगैरे येतात त्या, बाकी कुठे हे अशा प्रकारचं नाही मिळत. त्यामुळं हे फार मोठं कुठलंही हॅबिटेशन नव्हतं, छोटंसं शहर नाही तर एक खेड. म्हणजे भोन इथून भोन जवळजवळ 10 किलोमीटर वर आहे, खालच्या भागात नदीच्या, हे वरच्या भागात आहे. तर 10 किलोमीटरमध्ये 2 वेगवेगळ्या काळातले स्थळ काय दर्शवते तर भोनला 2000 साली चांगला पाऊस होता, तिथे राईस पिकायचा इतका पाऊस होता. नंतर 6व्या शतकात म्हणजे 600 वर्षानंतर वगैरे पाहिलं पातोर्ड्यासारख्या साईटवर तर तिथे ज्वार मिळतो, राईस कुठेही मिळत नाही. आता याचा अर्थ असा की या 600 वर्षात क्लायमेटमध्ये चेंज झाला, हवामानात बदल झाला. तो इथे प्रूव्ह केला आमच्या कामाने. नंतर हे सगळं पाहिलं 2-3 साईडचं तर काय दिसतं, चित्र काय पूर्णेतलं काय चित्र दिसतं तर 6वं ते 9वं शतक हे पातोर्ड्याचं फाइंडिंग हे दाखवतं की पुअर अँटिक्विटी फारच कमी होतं तिथे ना, फारच 2 पॉईंट फार कमी, 4 ग्रेन ज्वार. नंतर अर्ली मिडल पॉटरी ही मिडावलची आहे, मिडावलचा थोडा आधीचा भाग, पॉईंट नाही. आणि व्हिलेज सेटलमेंट जसं मी म्हटलं की साधा, आणि एरिया फार 1 एकरपेक्षा कमी वगैरे असं. नेक्स्ट तिन्ही याचं कन्क्लुजन काय असतं, बोन वन ऑफ द लार्जेस्ट सगळ्यात मोठी टाउन शहर आणि फार चांगलं ट्रेडिंग सेंटर, व्यापारी केंद्र. हे कशावर दक्षिणेत अर्थात, कारण दक्षिणेत आहे चारही बाजूने जाणारा रस्ता, त्यावेळेचा राजमार्ग म्हणू शकतो आपण लागल्यास. इंजिनिअरिंग स्किल जसं मी म्हटलं की हे फंटॅस्टिक आहे त्यातलं. नेक्स्ट आणि कोल्हापूर एक सगळ्यात मोठी साईट हिस्टॉरिक वन ऑफ द विदर्भात सगळ्यात मोठी आहे, येऊन सेंट्रल इंडियात मी म्हणेन. नेक्स्ट आता याच्यात हे क्लायमॅटिक आहे एंट्री. समर मान्सून म्हणजे काय तर जो आपल्याला इकडे पाऊस मिळतो, आता पाऊस येतो पावसाळ्यातला, त्याला समर मान्सून म्हणतात. मान्सून समरच्या नंतर इमिजिएट आलेला मान्सून. तर त्यात 3rd-2nd सेंचुरीला भरपूर पाणी होतं पूर्णा बेसिनमध्ये, त्यावेळेला छान सुबत्ता होती. नेक्स्ट पुढे पण 6व्या शतकानंतर किंवा 2000 नंतर म्हणता येईल, तिथं मिडियल सेटलमेंट पर्यंत डिटोरेशन झालं. जे क्लायमेट चांगलं होतं बोनच्या काळात, नंतरच्या काळात ते कमी होत गेलं. म्हणजे आधी तिथे राईस पिकायचा, त्यानंतर तिथे ज्वारी पिकायला लागली. थोडं म्हणजे शहरीकरण डिस्टर्ब होऊन, डिसेंट्रलाइज होऊन, नंतर लोक तिथनं खेड्यात गेले, छोटी गावं झाली तयार. म्हणजे काय होतं, शहरात ज्या काही व्यापारी चालायच्या त्या व्यापार गेला, त्यामुळे लोक बेरोजगारी वाढली. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी छोटे गावं, छोटे जिथे कुठे त्यांना सर्वायव्ह करता गोष्टी मिळाल्या तिथे गेले. हे डिसेंट्रलायझेशन म्हणतो आम्ही त्याला, ते झालं. असाच क्लायमेट चेंज मी म्हटलं होतं मगाशी, एक खाली जे चित्र दिसतं तुम्हाला तुमच्या लोणारचं आहे, तिथे केलेलं आहे काम. त्या लोणारच्या बद्दल मी बोलतो पुढे.
असं एक हा भोर मेन सेंटर आणि अशा चारी बाजूने त्याचा संपर्क होता. असं एक हे महत्वाचं केंद्र. रिजनलच्या याच्यात बघितलं तर कसं वाटतं, तर हे अशा प्रकारचं चित्र उभं राहतं नाही. आणि आता भोन जे दिसतं ते चौकोन काढलाय काळा, ते पूर्ण नदी आहे, पुढे तो बांध होणारा आणि हे बाकीचा पाण्याखाली जाणारा भाग, भोन सुद्धा पाण्याखाली जाणार आहे. म्हणून आपला प्रयत्न हा की ते प्रोटेक्ट व्हावं. जे आपलं जुनं एवढं चांगलं शहर होतं, एकेकाळची संस्कृती होती, एकेकाळचे कल्चर होतं, एकेकाळचे लोक कशी राहायची काय राहायची ते सगळं आपलं पूर्वजाचं अवशेष जतन व्हावे म्हणून हा प्रयत्न की बाबा हे प्रोटेक्ट व्हावं. दाखवायचा प्रयत्न हा आहे की हे सगळं जाणार पाण्याखाली. नंतर असं लोणार बद्दल सांगतो. जे दाखवलं की लोकेशन कुठे आहे, हा लोणारचा कडेचा भाग जो आहे, ह्या सगळ्या कडेच्या भागावर काही गारगोटीचे हत्यार मिळतात. आमचे आर्किओलॉजिकल टूल्स म्हणतो आम्ही त्याला. ते टूल्स नेक्स्ट हे अशा प्रकारचे. आणि थोडक्यात सांगायचं, हा जो इकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स आहेत, ते फंक्शन वेगवेगळं होतं. मेनली कटिंग टूल किंवा असे स्क्रेप करायला असे वापरायचे. हे ह्या टूलचा ह्या हत्यार किती जुनी असावी, तर मी राजस्थानमध्ये काम करत असताना अशी एक साईट होती जांबा, तिथे जे मला असे स्क्रेपर्स किंवा असे टूल्स मिळाले, तिथली डेट ती होती 8,000 वर्ष. त्या आणि ह्या टूलमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे हे जवळजवळ लोणारच्या कडेला ज्या टूल्स मिळतात किंवा हत्यारं मिळतात, मानवी हत्यारं, हे जवळजवळ 8,000 वर्षापूर्वी, 7 ते 8,000 वर्षापूर्वीचे आहे. म्हणजे लोक माणसं होती ह्या लोणारच्या आजूबाजूला पण इतकं. आणि लोणार हे वन ऑफ द ग्रेटेस्ट मेट्रोइट लेक, म्हणजे जगातलं जगप्रसिद्ध सरोवर जे उल्कापाताने तयार झालं. पहिलं सरोवर जे होतं ते अमेरिकेत आहे. मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, तिथे व्हिजिट केलेली आहे. ॲरिझोना स्टेटमध्ये आहे ते. आणि ते पण पूर्णपणे स्पष्ट आहे. तिथे कुठेही झाड नाही, काही नाही, काही नाही, पूर्णपणे अगदी निर्जन. पण आपलं लोणार पहा, तर आजूबाजूला खाली खूप झाडी आहे. हा फरक आहे. तो पूर्ण एरिड झोनमध्ये असलेलं ॲरिझोनातलं लेक आहे, म्हणजे लेक आहे. तिथे पाणी नाही, इथे पाणी आहे, त्यामुळे इथे झाडी पण आहे. क्लायमेट व्हेरिएशन दर्शवत आहे. अशा ह्या लोणार लेकमध्ये 2014 मध्ये लेक प्रसिद्ध झाला. जे जर्मन एक टीम होती, त्यांनी तिथे काम केलं. कोर घेतला 10 मीटर खाली, पाण्याच्या खाली तिथे, आणि तो कोर त्यांनी स्टडी केला वेगवेगळ्या याच्याकरता. आणि त्या स्टडीतनं असंच दिसलं, वेगवेगळे त्यांना पॅरामीटर वापरले त्यांनी ते स्टडी करता, सायंटिफिक स्टडी सगळे. आणि त्यांनी डेट केल्या, खूप डेट्स मिळाल्या. त्यातल्या ज्या काही डेट्स आहेत त्या आपल्या भोनच्या याला बरोबर टॅली होणार आहे. जे आमचं कन्क्लुजन आहे की 2000 नंतर तिथं डेझर्ट किंवा ड्राय क्लायमेट होतं, तर ते अगदी यांनी स्वतः या भागात पण क्लिअर केलं. हे बघा, हा प्रसाद म्हणून आहे ती मॅडम, तिथे ती टीम आहे, जर्मन टीम आहे, ती जर्मनीत सेटल झालेली आहे. प्रसाद आहे ना पर्सनली. तर तिथे ते तिनं 2000 मध्ये ड्राय दाखवलं, 2 ते 6. त्याच्या आधी वेट क्लायमेट, ते बरोबर आपल्या भोरला 2000च्या आधीचं जे आहे ते भोरला टॅली होतं. 2000 नंतर 6 पर्यंत तिनं ड्राय क्लायमेट म्हटलं, ते बरोबर पातोर्डा वगैरे याला लागू होतं. म्हणजे जस्ट इमॅजिन की भोर, पातोर्डा आणि लोणार ह्या तिघाचं कनेक्शन, क्लायमेटिक कनेक्शन दिसतं. आणि एक बेस्ट एक्झाम्पल आहे, सगळ्यात कसं रे कुठेही नाही आतापर्यंत झालं की
सायंटिफिक स्टडी अशा मोठ्या मल्टीडिसिप्लिनरी रिझल्ट क्लायमॅटिकली कंट्रोल्ड हायड्रोलॉजिकल लेक जे लोणार आहे तिथे जे रिझल्ट मिळाले ते आणि आर्किओलॉजी मेटिक्युलसली एस्कॅव्हेटेड साइट्स अँड स्टडीड साइट आर्किओलॉजिकली अशा ह्या दोन्ही याचा जर टोकाला पाहिला तर परफेक्ट कन्क्लुजन निघतं क्लायमॅटिक व्हेरिएशनचं आणि ते परफेक्ट आहे. हे आतापर्यंत कुठेही असं एक्झाम्पल झालेलं नाही. हे वैशिष्ट्य. तसंच एक कॅलेंडर त्याच्यात होतं. आता हा बघा 600 BC ते 400 AD हा भाग जो दाखवला भेटला आणि त्यानंतरचा इकडे हा खाली पाहिला 400 म्हणजे बरोबर पातोड्याला लागू होणारा आणि तो वरचा फोडला लागू होणारा क्लायमेट कॅलेंडर. हे पण आमच्या इथेच एका डॉक्टर ढवळीकर होते, प्रोफेसर ढवळीकर, त्यांनी लेट नो मोर त्यांनी पब्लिश केलेलं आहे. तर अशासारखं जे काही आम्ही इथे काम केलं ते बरोबर टॅली होणार आहे. सगळ्या 1 2 नाही तर 3ही पॅरामीटर बरोबर लागणार आहे. नाही आता एक शेवटचं असं तर हे आमचे डेक्कन कॉलेजचे मी स्पेशली मी सगळ्यांना आभारी म्हणतो त्याकरता की डेक्कन कॉलेज हा UGC आहे. कारण UGCने फंड केलं होतं आम्हाला त्याकरता. अशा कॉलेजचे माझे सगळा टीम होती. हे सगळं टीम वर्क असतं, एकटा कोणी काही करू शकत नाही. आणि व्हिलेज प्रश्नच नाही, त्यांच्या सहकार्याशिवाय तर होऊ शकत नाही. त्यामुळे बोलचे आणि त्यांचे पण आभार तेवढेच आहे पातोड्याच्या लोकांचे. आणि मिथिक सोसायटी ही जी बेंगलोरची सोसायटी आहे ज्यांनी माझं हे पुस्तक छापलं अर्ली हिस्टॉरिक भोर, जे आता मी सगळं दाखवलं, जे काही काम केलं भोरला ते सगळं पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेलं आहे मागच्याच महिन्यात. आणि आपण सगळेजण इथं उपस्थित राहिला मला ऐकलं त्याकरता आपल्या सगळ्यांचे आभार, मनापासून आभार. आणि एवढं सगळं मला थँक्यू. विस्तृत सखोल आणि संशोधनातून भारतामध्ये असणाऱ्या या भोवन स्तूपाचा संपूर्ण इतिहास आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा सगळा इतिहास संशोधनातून आपण मांडला. खरोखर ही आमच्यासाठी फार मोठी मेजवानी आहे सर. कारण आम्ही 1000 पुस्तकं जरी वाचली असती तरी आम्हाला एवढं आमचं कल्चर कळालं. तुमच्या या ऐतिहासिक संशोधनातून आणि विज्ञानातून आम्हाला मिळालं. खरोखर आम्ही बुलढाणावासी आपले ऋणी राहू सर. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आधार